चर्चा संस्कार आणि पूर्ण निवडणुकीवर सुद्धा चर्चा करण्यासाठी आजची बैठक आयोजित केलेली आहे। मुळात आज नेता निवडीचा निर्णय आज मला वाटतं की शक्यता नाही आणि हायकमांडमधून कोणी आज चंदीताला साहेब आज येणार होते पण ते पण आले नाही आणि पुढच्या आठवड्यामध्ये या संदर्भातला निर्णय होईल। आज चर्चा काय होते मलाही माहीत नाही चर्चेचा, पण आपण सगळे आमदार एकत्र नवनियुक्त आमदार एकत्र बोलवण्याचा निर्णय प्रदेशने घेतला, त्यामुळे सर्व आमदार आता उपस्थित आहेत। आज चर्चेमध्ये काय होतं मला माहीत नाही। अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे की सोमवारावर लढाईचं आमची अनेकांची इच्छा होती। नाही, आता महाराष्ट्रातील एकूण राजकीय परिस्थिती, आता निर्माण झालेली परिस्थिती, जे आलेले निकाल, या सगळ्यांचं विश्लेषण आता आम्ही करू, याचा आम्ही मंथनही करू आणि यानंतर आम्ही खरं तर आघाडीमध्ये नुकसान झाला फायदा झाला ही पण त्यांची इच्छा आहे, तशी आमची पण इच्छा होती। त्यामुळं हा इच्छेवरचा विषय नाही। आम्ही आघाडी म्हणून लढलो आणि आघाडी म्हणून लढल्यानंतर निकालानंतर त्यांनी काय करायचं आहे तो त्यांचा निर्णय आहे। त्यांची काय भूमिका आहे ते मांडलेत, आमची काय भूमिका आहे आमचे प्रदेशाध्यक्ष मांडतील, आम्ही पण मांडू, पण त्याला थोडासा एवढ्या घाईने आम्ही काय आमची भूमिका जाहीर करणार नाही। वरिष्ठ पातळीवर आमच्या हायकमांडशी चर्चा करू, हायकमांडशी चर्चा झाल्यानंतर या संदर्भात काय भूमिका घ्यायची, आम्ही ही बाजू राज्यातील या सगळ्या राजकीय परिस्थिती संदर्भात चर्चा झाल्यानंतरच आम्ही तो निर्णय घेऊ। काही नेत्यांची अशी इच्छा होती का आपण पण सोबत लढायचं म्हणून काँग्रेसने? नाही, आमच्या बघा अनेकांच्या पक्षामध्ये अनेक मतं असतात, त्यामधले काही लोकांचं मत होतं की आपण स्वतंत्र लढावं, त्यावेळेचं पण असं नाही की ते पार्टीचं मत असलं पाहिजे, वैयक्तिक मत अनेकांचे अनेक मत असतात, त्यामुळे ते वैयक्तिक मत आहेत असं मी म्हणतो। 3 महिने निवडणुकीच्या आधी जागा वाटप झाली, याचा परिणाम दिसतोय का? जे आतले कल होते अंतर्गत ते पण समोर आले। हे बघा, या जर तरच्या गोष्टी आहेत, या मुळात हा निकाल जनतेचा आहे का, जनतेचा कौल आहे का, हा खरा प्रश्न पडतोय। अजूनही महाराष्ट्रातील जनता आपलं स्पष्टपणे, म्हणजे मी तर हे म्हणेल की ते ओरडून सांगत आहे की आम्ही दिलेला कौल नाही। हा कोणाचा कौल आहे? हा ईव्हीएमचा कौल आहे का? हा एकमेकाच्या गळ्यात महायुतीनं हार घालण्यापेक्षा ईव्हीएमच्या गळ्यात हार घालून आपला आनंद मनवावा अशी चर्चा ईव्हीएम कोणा सांगतो, हे सगळी जी चर्चा आहे त्यावर जनतेची जी भूमिका आहे ती अजूनही जनतेला हे झालेला महायुतीचा विजय पचनी पडत नाही आहे। त्यामुळे त्यांची भूमिका किंवा त्यांचं मत लक्षात घेतल्यानंतर एवढा मोठा विजय कसा मिळू शकतो? 2014मध्ये मोदींची लाट होती, त्यावेळेस आम्ही 42 जागा जिंकल्या। 19मध्ये पुलवामासारखा होता आणि संपूर्ण देशभर BJP होती, आम्हाला म्हणत होते की 10 जागा पण येणार नाही, त्यावेळेस आम्ही 44 जागा जिंकल्या आणि आत्ता जर आम्हाला 15 जागा 16 जागा जिंकत आलो आम्ही, यामध्ये अनेकांच्या संदर्भामधली जे काही संभ्रम आहे त्या संदर्भात चर्चा होईल। चर्चेमध्ये काय मत निघतंय त्यावर आम्ही पुढे बोलू। तुम्ही विचारताय नेतृत्वात बदलाचा संदर्भातला जो काही निर्णय आहे तो हायकमांडच्या संदर्भात आहे, ते मला विचारून काही उपयोग नाही। हे बघा, त्या संदर्भात माझं मत विचाराल तर मला वैयक्तिक मत माझं काही नाही, पार्टीचं जे मत असेल तो निर्णय आम्हाला मान्य असेल। चर्चा जी आहे, एकंदरीत चर्चा जी आहे की ईव्हीएम वर जो तुम्ही आक्षेप घेत आहे, देवेंद्र फडणवीस म्हणतात की कोर्टाने ही भूमिका स्पष्ट केली आहे की ईव्हीएम मध्ये कुठल्याही प्रकारचा घोळ झाला नाही। कोर्टाचं जे काही आता निर्णय दिलेला किंवा कोर्टाचं जे काही मत आहे ते आम्ही ऐकलं आहे। खरं तर आम्ही या संदर्भात कोर्टाच्या भूमिकेवर काही प्रश्नचिन्ह आम्हाला उभं करायचा विषय नाही, आम्ही तो अधिकार पण नाही, परंतु महाराष्ट्र नव्हे देशातील जनता ज्यावेळेस ओरडते त्यावेळेस ज्युडिशरीने सुद्धा गांभीर्यानं या संदर्भातली थोडीशी भूमिका जर मांडली असती तर आम्हाला आनंद झाला असता। अर्थात निर्णय त्यांचा सर्वोच्च निर्णय आहे, त्यावर प्रतिक्रिया द्यायची आम्हाला आवश्यकता नहीं। मुद्दों की नहीं, नवनियुक्त हमारे नए चुनाव जीतकर आए MLA जो है
उनको बुलाया गया है उनके साथ में चर्चा करने के लिए। चर्चा करके सब बातें, ये एक मुद्दा है कि चलो उनका सत्कार भी हो, उनका स्वागत भी हो। और दूसरी बात इम्पोर्टेंट है कि ये जो इलेक्शन हुआ है वो इलेक्शन में थोड़ा किस वजह से हमें इतना बड़ा नुकसान उठाना पड़ा, क्या बहुत बड़ा जो महाराष्ट्र में ये हमारे खिलाफ में रिजल्ट आया है, उस बारे में भी हम लोग चर्चा करेंगे। और हार के बारे में मंथन तो करना है ना कि क्यों हुआ है, इसके बारे में आज की बैठक है। सर सत्ता पक्ष कह रहे हैं हाँ ईवीएम के साथ कुछ हुआ है क्या? नहीं, देखो मैंने तो नहीं कह रहा हूँ, 79 असेंबली में वोट कम मिले ये मैं नहीं कह रहा हूँ। काउंटिंग के बाद में उसको मैच नहीं हो रहे और कुछ 34 या 32 या ऐसे कुछ इसमें ज़्यादा वोट मिले, मतलब 100 के आसपास कॉन्स्टिट्यूंसी में वोटों का तालमेल ही नहीं है। फिर ये करेक्ट कार्यक्रम क्या हुआ है, करेक्ट कार्यक्रम किया गया या ये करेक्ट नहीं है, इस बारे में जो है वो लोगों की भावना है, वही हमारी भावना है। जनता जब चिल्ला के कह रही कि हमारे ये निकाल हमने मैंडेट दिया नहीं है, ये हमारा नहीं है, ऐसे लोग बोल रहे, हर गांव से ये प्रतिक्रिया आ रही है। हाँ सर, सत्ता पक्ष कह रहा है कि हार हजम नहीं हो रही, इसलिए ईवीएम ठीक है, वो उनका तो वही कहना होगा ना, कुछ भी करके वो चुनाव जीतने के बाद में यही कहेंगे। अरे 2019 में भी भारतीय जनता पक्ष को 105 जगह मिली, 132 जगह कैसे मिलती है? सरकार के खिलाफ में बड़ा आक्रोश था, किसान परेशान था, महिलाएं परेशान थी, महंगाई ने मार सहन नहीं हो रहा था, कानून सुव्यवस्था की धज्जियां उड़ चुकी थी। कौन था? MSP ने